जिजाऊंचे 9 दर आहे ना, त्याच्या पाठी चिंतामणी. एवढं बघून भारी वाटलं ना, आई शपथ. हा 3 जण गायब आहेत. 2 जण माझ्यासोबत होते चिंतामणीच्या गेटच्या तिथे. नमस्कार मंडळी, मी ऋतिक कदम घेऊन आलो न्यू व्हिडिओ. तर ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो त्या गणपती बाप्पाचं आगमन आज आहे. आणि आहे ना, आता आहे ना मी विजय खातू सर यांच्या वर्कशॉपच्या इथे आहे. तर इथे आहे ना आता 10:30 वाजलेत आणि मी लवकरच आलो आणि आगमन आहे ना 2 वाजता स्टार्ट होणार आहे. तर मी आज लवकरच आलो आणि समोरासमोर आहे ना दिसतं आहे की पूर्ण तयारी आहे ना चालू आहे आणि हळूहळू गर्दी आहे ना भरायला लागली. तो बघा चिंचपोकळीचा चिंतामणी तिथून आता निघणार आहे. खूप टाईम आहे अजून. मी लवकरच आलो आहे, 10:30 वाजलेत आत्ताशी. तर मी लवकर का आलो कारण की नंतर आहे ना इथे खूप गर्दी होते आणि इथे यायला ना भेटत नाही. त्याच्यामुळे ना मी लवकरच आलो. तर हे बघा पूर्ण तयारी चालू आहे. तर बघू शकता आता हळूहळू गर्दी वाढेल. अजून तर इथं अजून काहीच नाही, अजून खूप वाढणार आहे गर्दी. तर मी खूप लवकरच आलो कारण की मला इथंच यायचं होतं पहिलं. पोलिसांचा बंदोबस्त पण चालू झाला आहे आता हळूहळू. तर हळूहळू गर्दी वाढत जाईल. आणि बघा तिथे पण तयारी वगैरे चालू आहे, बॅनर वगैरे लावत आहेत आता. तर थोड्याच वेळात आगमन होईल चिंतामणीचं. तर बघा आता पूर्ण गर्दी वाढत चालली आहे. हे बघा बघू शकता. थोड्यापूर्वी कोणच नव्हतं. आता बघा आत्ताशी 1 वाजला आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन झालेलं आहे. हे बघा बघू शकता. मोरया मोरया. तुम्हाला दिसत असेल समोर चिंचपोकळीचा चिंतामणी आहे. आता मी आहे ना जरा थांबलो आहे, जरा पाणी पितो आहे.
अजून पण आपल्याला शॉट घ्यायचे आहेत पुढं जाऊन. तुम्ही बघू शकता माझी अवस्था किती बेकार झाली, कारण की मी आहे ना खूप विचित्र ठिकाणी होतो समोरासमोर, त्याच्यामुळे खूप हालत खराब झाली. आता बघू शकता चिंतामणी इथे आहे. अजून पण आपल्याला घ्यायचे आहेत क्लिप. आता आपण डायरेक्ट तिथं ब्रिजच्या इथं जाऊया, नाहीतर डायरेक्ट लालबागच्या इथं जाऊया. आणि की इथं फुल गर्दी आहे, फुल गर्दी आहे, फुल क्राऊड एकदम आहे ना, पूर्ण भरलेलं आहे. बोलूच नाही शकत, उभं राहायला पण जागा नाही, एवढी क्राऊड भरलेली आहे. आता मी इथं या ठिकाणी आलो, जरा पाणी वगैरे पितो. तर आहे ना, आता आहे ना मी ब्रिजवरती आहे. तर तिथून मी निघालो, बकरी अड्ड्याच्या इथून निघालो आता. आणि आता जी चिंचपोकळी चिंतामणीची मूर्ती आहे ना, ती ब्रिज क्रॉस करते. आणि आता आहे ना मी व्ह्यू घ्यायला आलो आहे ब्रिजच्या वरून. तर आता बघा आम्ही सगळे आहेत ना ब्रिजवरून एक व्ह्यू घेणार आहोत. तर त्याच्यासाठी आता आम्ही ब्रिजवरूनच चाललो आहे. आता आम्ही भायखळा आणि चिंचपोकळीच्या मध्ये आहे. आता याच ब्रिजच्या रूटने जाणार आणि जो चिंतामणी येतो ना समोरून, तो क्लिप घ्यायचा आहे मला. त्याच्यामुळे आता आम्ही सगळे चाललो आहे. तर बघा समोर पण आहेत आणि पाठी पण आहेत, बघू शकता. जातो आता पटकन, कारण की तिथून आहे ना खूप गर्दी होती. त्या रूटनी पण गेलो असो, पण गर्दी होती खूप. त्याच्यामुळे मी बोललो की या रूटनी जाऊया. तर इथं बघा, इथं पण मूर्ती आहेत ना, बनत आहेत. हे पण एक वर्कशॉप आहे. आता आपल्याला अजून पुढं जायचं आहे. आता आपण चिंतामणीच्या गेटला आलेलो आहे. चिंतामणीच्या गेटच्या इथे आलेलो आहे. मला चिंतामणीचा गेट दाखवतो. चिंतामणीचा गेट. आणि आता आहे ना आम्हाला एक बातमी समजले, खालती आहेत ना जय जवानचे पथक दिसतंय. तर आता डायरेक्ट खाली पण जाऊया आणि तिकडं आगमन पण चालू आहे चिंतामणीचा. आणि हे बघा चिंतामणीच्या गेटच्या समोरच आहे आता आम्ही. तर जाऊया पटापट, कारण की जय जवान पण आलेला आहे इथे, जय जवान पथक. तर बघा, बघू शकता आता आवाज येतच असेल तुम्हाला. आम्ही आहे ना आता ब्रिजच्या वरती होतो. तर आहे ना इथं क्लिप आहे ना घ्यायला भेटलेच नाहीत, कारण की तिथं पूर्णपणे पोलीस बंदोबस्त आहे. आणि आम्ही बोललो पण की वसईवरून आलो आहे, तर ते पण नाही. पण आहे ना इथून क्लिप काढायला भेटणारच नाही. त्याच्यामुळे आता काही करून खालीच जावं लागेल. आणि जय जवान पण आलं आहे, त्याच्यामुळे आता हे इथून क्लिप तर काही निघणार नाही, त्याच्यामुळे खालीच जावं लागेल. हा मुंबईचा महागणपती आहे, धारावी. नाही इथे. तर आता आहे ना आमच्या बरोबर बघत असाल की जय जवान आले आहेत. तर पूर्ण बघू शकता हा जय जवान पथक आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या समोर आहेत ना जय जवानवाले आहेत ना, थर लावणार आहेत. आता ते किती लावता आहेत ना काय माहिती नाही, कदाचित 10 पण लावू शकतील. आता मी त्यांच्यासोबतच चाललो आहे. तर आता बघू, आता आपण जाऊया तिकडेच. तर बघू शकता तिथून पण एक बाप्पा येतोय.
तुम्ही समजू शकता किती बेकार हालत झाली माझी. आत्ता चिंचपोकळीचा चिंतामणी आहे ना आतमध्ये गेलेला आहे. जय जवाननी आहे ना पहिल्याच ह्याला 9 थर लावलेले आहेत. काय भारी वाटलं त्या 9 थर लावले तेव्हा. पण ते भारी वाटलं जय जवानचे 9 थर आहे ना त्याच्या पाठी चिंतामणी. एवढं बघून भारी वाटलं ना आई शपथ. खूप भारी वाटलं एकदम. आणि हे बघा बघू शकता चपला बघा किती पडलेत. 3 जण गायब आहेत. 2 जण माझ्यासोबत होते चिंतामणीच्या गेटच्या तिथे. अजून 2 जण कुठे आहेत ते माहितीच नाही. एक भेटला मला. अजून 3-4 जणांना शोधायचं आहे. अजून गेला आतमध्ये गेला. चान्स भेटला. अरे हे बघा आता आमचे 2 मित्र अजून भेटले. अजून 2 बाकी आहेत. आता ते कुठे आहेत काय माहिती नाही. तर आहे ना मी हा व्हिडिओ आहे ना एंड करतो. कारण की आता घरी पण जायचं, खूप लेट पण झालं आणि खूप गर्दी पण आहे ट्रेनला. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ एंड करतो. तर व्हिडिओ कसा वाटला. आणि हा व्हिडिओ आहे ना 2 पार्टमध्ये म्हणजे 2 असे येतील. एक मी टाकीनच. तर 2 पार्टमध्ये येतील व्हिडिओ. मी तुम्हाला सांगेनच आणि ते मी लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करीन. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासाठी आज खूप मेहनत घेतली आणि आज खरंच खूप भारी वाटलं चिंतामणीच्या आगमनाला. खरंच खूप भारी वाटलं. नेक्स्ट व्हिडिओ हिंदीमध्ये असेल. तर मी आता व्हिडिओ एंड करतो. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.